नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, ज्याला आपण महा टीईटी एक्झाम असं म्हणतो। आपण या व्हिडिओमध्ये महा टीईटी पेपर क्रमांक 1 ज्यामध्ये 2013 ते 2020 मध्ये झालेले जे सर्व पेपर आहेत टीईटी पेपर क्रमांक 1 चे, या पेपरमधील मराठी व्याकरणाच्या संदर्भाने जे 180 प्रश्न आहेत ते एकाच व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत। आपण या अगोदर 2013 ते 2018 पर्यंतच्या झालेल्या 6 प्रश्नपत्रिकेवर स्वतंत्र मराठी विषयाचे प्रत्येक वर्षीचे म्हणजे प्रत्येक 30 प्रश्नावरती आपण 4ही पर्यायाचं संपूर्ण ॲनालिसिस करणारे व्हिडिओ चॅनलवर बनवलेले आहेत। परंतु हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष झालेली मागणी अशी आहे की एकाच व्हिडिओद्वारे पूर्ण 180 प्रश्नांचा धावता आढावा घ्या, कारण याचा फायदा 6 पेपरमधील आलेले सर्व 180 प्रश्न जे आहेत ते एकसोबत आपल्या नजरेखालून जातील आणि प्रश्नांचे स्वरूप व पेपरविषयी रूपरेषा आपल्याला समजण्यास मदत होईल। म्हणून केलेला हा एक प्रयत्न आहे। ज्या विद्यार्थ्याकडे थोडासा वेळ आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एकदम 180 प्रश्न जे ओल्ड क्वेश्चन पेपरमध्ये आलेले होते त्या प्रश्नांचं तुम्हाला स्वरूप कळून जाईल आणि एक प्रकारची मराठी व्याकरणाची चौकट तुमच्या डोळ्यासमोर येईल। तर अधिक वेळ न घेता आपण लगेच सराव प्रश्नांना सुरुवात करूयात। 2013 पासून सुरुवातीलाच उतारा आलेला आहे। प्रश्न क्रमांक 31, भाषेला लेखकाने कोणती उपमा दिली आहे? मात्र हे उतार्यावरून प्रश्न लिहायचे आहेत। वरील जो उतारा गेला त्याच्यावरून आपल्याला ते प्रश्न लिहायचे आहेत, त्यामुळं इथे आपण जास्त चर्चा करणार नाहीयेत। तर भाषेला लेखकाने समाज पुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची उपमा दिली आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रचारासाठी झटणारा माणूस लेखकाला कोणत्या देशात भेटला? तर तो फ्रान्स या देशामध्ये भेटला। त्यानंतर पुढील प्रश्न, जर्मन पंडितांचं अन्य कोणत्या भाषेवर प्रेम आहे? तर जर्मन पंडितांचं अन्य संस्कृत या भाषेवर प्रेम आहे। त्यानंतर पुढील प्रश्न बघा, आपली भाषा इतरांना शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे जर्मनी। त्यानंतर पुढील प्रश्न, महानायक संभाजी पानिपत या कादंबरीचे लेखन कोणी केले आहे? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विश्वास पाटील। त्यानंतर पुढील प्रश्न, रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे? रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे या वाक्याचा काळ ओळखा? तर या वाक्याचा काळ आहे रीतिभूतकाळ। त्यानंतर आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता? संकेतार्थ, स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी। पुढील प्रश्न, विद्वान शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? देशी, परभाषीय, तत्सम, तद्भव? तर विद्वान हा शब्द तत्सम प्रकारचा आहे। पुढील प्रश्न, सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग ओळखा? भावकर्तरी, भावे, कर्मणी, कर्तरी? तर या वाक्यातला प्रयोग आहे भावकर्तरी। त्यानंतर पुढील प्रश्न, म स ज स त त ग, म स ज स त त ग हे कोणत्या वृत्ताचे गण आहेत? तर हे शार्दूल विक्रीडित या वृत्ताचे गण आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? दुष्काळ, दुर्जन, निष्कारण, निष्फळ? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दुर्जन। त्यानंतर पुढील प्रश्न, नागनाथ कोतापल्ले
यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्य कृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मूड्स. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. नाविन्य, प्रतीक्षागृह, परीक्षा, आध्यात्मिक. तर अशुद्ध शब्द आहे नाविन्य. पुढील प्रश्न, जयंताने मध्येच विचारले कोण होते? या वाक्यात किती विरामचिन्ह आली आहेत? तर या वाक्यामध्ये 3 विरामचिन्ह आली आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढील शब्दांचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. अर्थात अश्व या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे शाखामृग. त्यानंतर पुढील प्रश्न, कवितेवरून तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत, त्यामुळे आपण वर तुम्ही व्हिडिओ पॉज करून कविता बघू शकता. आपण इथे डायरेक्ट उत्तर घेणार आहोत. क्वेश्चन क्रमांक 46, शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करतो? तर तो शेतात कष्ट करतो. 47, शेतातील पिके पाहून कोणाचे देहभान हरपते? निसर्गाचे. कवितेतील मोत्यांचा मळा या शब्दाचा समर्पक अर्थ काय? शेतातील पीक. कवितेत कोणत्या अनमोल हरित रंगदर्शक रत्नाचे नाव आले आहे? पाचूचे. त्यानंतर पुढील प्रश्न, जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द शोधा. जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे मवाळ. पुढील प्रश्न, पुढील मन पूर्ण करा. पदरी पडले झोंड आणि रिकामी जागा. तर ती मन अशा पद्धतीनं पूर्ण होईल, पदरी पडले झोंड, हसून केले गोड, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न, ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता? तर तो समास असतो बहुव्रीही समास. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी भाववाचक नसलेले नाम शोधा. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे स्वतंत्र. त्यानंतर पुढील प्रश्न, साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे 2 भेद कोणत्या अलंकारात पडतात? तर असे 2 भेद दृष्टांत अलंकारामध्ये पडतात. पुढील प्रश्न, पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा. क्लास, कंपनी, पेन्सिल, ट्रंक. तर पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द आहे क्लास. पुढील प्रश्न, पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा. घरे, लिंबे, फोटो, पिले. तर एकवचनी शब्द आहे फोटो. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे? वाक्य आहे बघा, मुलांनी आज्ञा पाळावी. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तृतीया अनेकवचनी. त्यानंतर पुढील प्रश्न, नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? तक्रार अर्ज, मागणी अर्ज, कौटुंबिक पत्र, व्यावसायिक पत्र. तर हा व्यावसायिक पत्राचा प्रकार येईल. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? तर पुढीलपैकी कठोर व्यंजन आहे च. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढील वाक्यात किती नामामध्ये सामान्य रूपामध्ये बदल झाला आहे? वाक्य आहे, शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 2. आता 2014 मध्ये झालेली प्रश्नपत्रिका, त्यामधील आलेले 30 प्रश्नांची माहिती घेऊयात. सुरुवातीलाच पॅराग्राफ आहे, ठीक आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते परत वर घेऊन बघू शकता. आपण डायरेक्ट प्रश्न बघूयात. आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते? परिवर्तन, स्थितिशीलता, गतिमानता, प्रारब्ध. या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला उतार्यात पाहून सोडायची आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे गतिमानता. पुढील प्रश्न,
मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती? बुद्धीची जोपासना, अस्तित्वाची जाणीव, शिक्षणाची जाणीव, शरीराचे पोषण. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अस्तित्वाची जाणीव. त्यानंतर पुढील प्रश्न, शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन नाही? तर शिक्षण हे व्यक्ती व सामाजिक परिवर्तनाचे साधन नाही. त्यानंतर पुढील प्रश्न, शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल? तर शिक्षणाच्या अभावी माणूस दुसऱ्याचा गुलाम होईल. त्यानंतर पुढील प्रश्न, ग्राह्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ताज्य, स्वीकार्य, गृहीत, घेण्यास योग्य. तर ग्राह्यचा विरुद्धार्थी शब्द आहे ताज्य. माधव भित्रा नाही या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते? तर माधव भित्रा नाही या वाक्याचे अर्थ न बदलता होकारार्थी वाक्य आहे माधव शूर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, पिसू या शब्दाचे योग्य अनेक वचन कोणते? तर पिसू या शब्दाचे योग्य अनेक वचन आहे पर्याय क्रमांक 3 पिसवा. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? तर पर्याय क्रमांक 2 आरोही लाडू खाते या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव या म्हणीचा अर्थ कोणता? खूप हाव असणे, महत्त्वाकांक्षा असणे, महत्त्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे, डोंगर व तिळाची तुलना करणे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे महत्त्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे. पुढील प्रश्न, कोणी कोणास हसू नये या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? तर या वाक्यातील अधोरेखित सर्वनाम आहे अनिश्चित सर्वनाम. पुढील प्रश्न, पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते? सर्व मुली, खूप लोक, काळा कुत्रा, दोन्ही भाऊ. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काळा कुत्रा. सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली या वाक्याचा काळ ओळखा. साधा भूतकाळ, साधा वर्तमानकाळ, पूर्ण भविष्यकाळ, पूर्ण वर्तमानकाळ. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे साधा भूतकाळ. पुढील प्रश्न, आई म्हणाली इच्छा असो नसो प्रपंच मांडला की माणूस आपोआप स्वार्थी होतो या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? तर या वाक्यामध्ये 4 विरामचिन्हे आली आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा. उपहार, अवजड, प्रतिकार, झुपकेदार. तर प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द आहे झुपकेदार. त्यानंतर पुढील प्रश्न, पतीचा समानार्थी शब्द ओळखा. कांत, भारता, दारा, जाया. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे भारता. पुढील प्रश्न कवितेवर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 46 ते 49 ची उत्तरे आपल्याला या कवितेच्या आधारे द्यायची आहेत. तर आपण ती डायरेक्ट बघूयात. वासरू केव्हा हंबरू लागते? वासरू केव्हा हंबरू लागते? मोकाट धावताना, भूक तहान लागल्यावर, अंधार पडू लागल्यावर, थकल्यावर. तर वासरू हंबरू लागते अंधार पडू लागल्यावर. पुढील प्रश्न, वासरू कळपातून कोठे गेले? रानात, भरकटत दूर, गायीकडे, गोठ्यात. तर वासरू कळपातून रानात गेले. पुढील प्रश्न, कवितेतील ओढाळ शब्दाचा अर्थ काय? तर ओढाळ शब्दाचा अर्थ आहे उन्हाळा. खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण झाली? तर वासराला कळपाची आठवण झाली. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर पुढीलपैकी
शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक 3 चालीरीती. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. घमेंड, गर्व, डौलदारपणा, अहंता. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डौलदारपणा. कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? बिनतक्रार, बिनबोभाट, बिनधोक, बिनधास्त. तर कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी शब्द आहे बिनबोभाट. पुढील प्रश्न, बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळल्याने तेथील कारकुनाने टिंबटिंब. इथं रिकाम्या जागेवर आपल्याला योग्य वाक्प्रचार वापरायचा आहे आणि ती म्हण पूर्ण करायची आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर तिथे रिकाम्या जागी असणार आहे तोंड काळे करणे. त्यानंतर पुढील प्रश्न, तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या. या वाक्यातील अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? तर या वाक्यातील अधोरेखित अव्यय हे शब्दयोगी प्रकारचे आहे. पुढील प्रश्न, धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? चौकशी पत्र, अभिनंदन पत्र, कौटुंबिक पत्र, तक्रार पत्र. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कौटुंबिक पत्र. 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? द म मिराजदार, वि द घाट, मारुती चित्तमपल्ली, ना स इनामदार. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे द म मिराजदार. पुढील प्रश्न, मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोण ओळखले जाते? चक्रधर स्वामी, माईमभट, नागदेवाचार्य, औसा. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे माईमभट. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. ग्रंथ, पोथी, पुस्तक, वही. तर पुल्लिंगी शब्द आहे ग्रंथ. केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? प्र के अत्रे, कृ के दामले, रा ग गडकरी, वि वा शिरवाडकर. तर केशव कुमार म्हणजेच काय? प्र के अत्रे. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणता कठोर वर्ण आहे? प, ब, भ, ध. तर प हा कठोर वर्ण आहे. त्यानंतर आता 2016ला जी प्रश्नपत्रिका झाली त्यामधील मराठी विषयाच्या संदर्भाने आलेले प्रश्न 2016ला सुरुवातीला आपण इथं उताराच घेतला आहे. तर आपण याचे डायरेक्ट प्रश्न पाहणार आहोत. तुम्ही तिथे व्हिडिओ पॉज करून उतार्यामध्ये ती उत्तरे बघू शकतात. तर बघा, 31वा प्रश्न जी 2016ची प्रश्नपत्रिका आहे पेपर क्रमांक 1 त्यामधील 31वा प्रश्न, उतारातील कोणता शब्द एखाद्या पत्रात मायना म्हणून लिहिता येतो? मार्गदर्शक, डॉक्टर, आदरणीय, नोबेल पुरस्कृत. तर आदरणीय. तिरुवल्लूर यांच्या पुस्तकाला कोणती उपमा दिली आहे? आयुष्य संहिता. उतार्यातील नोबेल पुरस्कृत लेखक कोण? डॉक्टर अलेक्स कॅरल. त्यानंतर पुढील प्रश्न, उतार्यातून उतारा लेखकाची कोणती विशेष वृत्ती अधोरेखित झाली आहे? आवडती पुस्तके हृदयाच्या कप्प्यात जपणे. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी रीती वर्तमान काळातील वाक्य ओळखा. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. देवा सर्वांना सुखी ठेव. मी खात्रीने उत्तीर्ण होईल. तो नेहमीच उशिरा येतो. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल तो नेहमीच उशिरा येतो. त्यानंतर पुढील प्रश्न, शब्दांच्या एकूण जातीपैकी किती शब्द जाती अविकारी आहेत? 4, 2, 3, 8. आपल्या प्रश्नाचं उत्तर 4. नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते. या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. वेड, नवलाई, नव्याची, लावते. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नवलाई.
खालीलपैकी कोणता शब्द शुद्ध नाही? पूजनीय, परीक्षागृह, तज्ज्ञ, आशीर्वाद. तर तज्ज्ञ हा शब्द शुद्ध नाही. त्यानंतर पुढील प्रश्न, वाऱ्याने हलते रान यातील रान या नामाचे लिंग ओळखा. नपुसकलिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंग यापैकी नाही. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नपुंसकलिंग. पुढील प्रश्न, पुढील अपूर्ण मन पूर्ण करा. अन्न छत्रात जाऊन रिकामी जागा. तर ती अपूर्ण मन अशी पूर्ण होईल, अन्न छत्रात जाऊन मिरपूड मागू नये. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न, वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहायचा अचूक मायना कोणता? तर वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहायचा अचूक मायना आहे तीर्थस्वरूप. त्यानंतर पुढील प्रश्न, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात? दुहेरी अवतरण, अपसारण चिन्ह, संयोग चिन्ह, एकेरी अवतरण. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दुहेरी अवतरण. पुढील प्रश्न, शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात? सामासिक शब्द, म्हणी, जोड शब्द, वाक्प्रचार. आपल्या प्रश्नाचं उत्तर वाक्प्रचार. पुढील प्रश्न, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? पद्मा, सरोज, पंकज, राजीव. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पद्मा. धान्य पाखडण्याचे साधन या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एकच अचूक शब्द ओळखा. ताट, टोपले, हवा, सूप. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सूप. गटात न बसणारा शब्द कोणता? गाय, वासरू, लेकरू, फूल. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे गाय. पुढील प्रश्न, विरुद्धार्थी चुकीची जोडी ओळखा. तर विरुद्धार्थी चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 1 प्रासाद, राजवाडा. त्यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या नामाचे वचन बदलत नाही? घड्याळ, आसू, पाणी, पिलू. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 पाणी. सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते. यातील भारी हा शब्द कोणत्या जातीमध्ये येतो? विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद, सर्वनाम. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विशेषण. उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. यातील उजाडले या क्रियापदाचा प्रकार कोणता? भावकर्तृक क्रियापद, धातुसाधित क्रियापद, संयुक्त क्रियापद, अकर्मक क्रियापद. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे भावकर्तृक क्रियापद. त्यानंतर पुढील प्रश्न, सर्वनामाचे एकंदर किती प्रकार पडतात? 8, 6, 2, 4. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 6. त्यानंतर पुढील प्रश्न, हो तर अगदी बरोबर 110 मोहरा होत्या. वाक्यप्रकार ओळखा. उद्गारार्थी, होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थक. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 होकारार्थी. त्यानंतर पुढील प्रश्न, मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त अचूक शब्द कोणता? मान्यता, मान्यवर, माननीय, अमान्य. आपल्या प्रश्नाचं उत्तर अमान्य. त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते? ओ, औ, आहा, क्ष, ज्ञ, आ. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहा. प्रसिद्ध लेखक चित्र्य खानोलकर यांचे टोपण नाव कोणते?
तर यांचे टोपण नाव आहे पर्याय क्रमांक 3 आरती प्रभू. त्यानंतर पुढील प्रश्न, ययाती या साहित्य कृतीचा लेखक कोण आहेत? नासी फडके, वि स खांडेकर, विश्वास पाटील, रणजित देसाई. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वि स खांडेकर. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 57 ते 60 ची उत्तरे आपल्याला या कवितेमधून द्यायची आहेत. हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती कविता बघू शकता आणि प्रश्नाचे उत्तरे देऊ शकता. प्रश्न बघा काय आहे, प्राक्तन म्हणजे? तर प्राक्तन म्हणजे प्रारब्ध. कवितेत कोणत्या सुगंधी पदार्थाचा उल्लेख आला आहे? तर कवितेत कस्तुरी या सुगंधी पदार्थाचा उल्लेख आला आहे. कवितेत घडा या अर्थाने कोणता शब्द प्रयोग आहे? तर घडा या अर्थाने कुंभ हा शब्द प्रयोग आहे. प्राक्तनाला ग्रंथ प्राप्त झाल्यास, प्राक्तनाला गंध प्राप्त झाल्यास काय होईल असे कवीला वाटते? तर कस्तुरी धुंद होईल. 2017ला झालेली प्रश्नपत्रिका, यामधील मराठीचे 30 प्रश्न बघून घेऊयात आपण. सुरुवातीला उतारा, तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते प्रश्न उतार्यातून तुम्हाला सोडवायचे आहेत. म्हणजे प्रश्न क्रमांक 31 ते 34 हे उतार्यावर आधारित प्रश्न आहेत. जसं 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऋतूबदल, 32व्या प्रश्नाचं उत्तर परीक्षा विभागानं कॅन्सल केलेलं आहे. त्यानंतर 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे गंधवतीच्या सृजनांचा बहर. त्यानंतर जो पुढील प्रश्न आहे 34वा, त्याचं उत्तर आहे प्रभात. आता आपण व्याकरणाचे प्रश्न बघूयात. प्रश्न आहे बघा, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आकाशात विहरणारे पक्षी पाहून मन आनंदून गेले. उभयलिंग, नपुसकलिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंग. तर पक्षी या शब्दाला अधोरेखन होतं, तर पक्षी या शब्दाचे लिंग आहे पुल्लिंग. त्यानंतर पुढीलपैकी एक वचन अनेक वचन यांची अयोग्य जोडी निवडा. धार धारा, सतार सतारी, गार गारा, वार वारा. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वार वारा. पुढील प्रश्न, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी असलेला शब्द पर्यायातून निवडा. अवघड, घडी, मदत, स्थळ. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 घडी. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. तर हा परीक्षा विभागानं प्रश्न कॅन्सल केला, याबद्दल आपण चर्चा करणार नाहीत. पुढील प्रश्न, वाक्याचा प्रकार ओळखा. मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली. संयुक्त, मिश्र, केवल, प्रधान. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे संयुक्त वाक्य. पुढील प्रश्न, पुढील वाक्यात आलेले चुकीचे विरामचिन्ह कोणते? वाक्य आहे बघा, बाई म्हणाल्या पुढील पानावरील उदाहरणे सोडवा. 5, 12, 19. तर या वाक्यामध्ये चुकीचं चिन्ह आलेलं आहे अपसरण. त्यानंतर पुढील प्रश्न, अधोरेखित शब्दाची जात पर्यायातून निवडा. कोण आहे रे तिकडे? विशेषण, सार्वनामिक विशेषण, सर्वनाम, क्रियापद. आणि अधोरेखन आहे कोण या शब्दाला, तर कोण आहे सर्वनाम. पुढील प्रश्न, पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? आणि वाक्य आहे बघा, रायबाने पोतेभर कैऱ्या आणल्या. शक्य, प्रायोजक, भाव, कर्तृक, सिद्ध. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिद्ध. पुढील प्रश्न, नैऋत्य या शब्दातील वर्णांची संख्या किती? 7, 6, 4, 3. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 7. पुढील प्रश्न,
ज्यामध्ये भावना, उत्स्फूर्तपणा यांना महत्त्व आहे असा पत्र प्रकार म्हणजे निमंत्रणपत्र, चौकशी पत्र, नोकरीसाठी अर्ज, तक्रार अर्ज. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे निमंत्रण पत्र. पुढील प्रश्न, योग्य समूहदर्शक शब्द निवडा. घरभर पसरलेल्या मडक्यांची रखमाने डॅश डॅश रचली. ढीग, थप्पी, उतरंड, चळत. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे उतरंड. पुढील प्रश्न, चौकटीतील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका वाहनाचे नाव मिळेल? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 13वे आणि दुसरे जर अक्षर घेतलं तर एका वाहनाचं नाव मिळते. त्यानंतर पुढील प्रश्न, सगळे एकाच वेळी कसे येतील या वाक्यातील काळ ओळखा. रीती भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, रीती भूतकाळ. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 साधा भविष्यकाळ. पुढील प्रश्न, मोफत पाणी मिळण्याची सोय. शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडायचा आहे. मोफत पाणी मिळण्याची सोय. पानवन, धरण, जलवाहिनी, पाणपोई. आपल्या प्रश्नाचं उत्तर पाणपोई. पुढील प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही? सबब, कडे, मागे, समोर. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सबब. पुढील प्रश्न, ज्याला जे जे हवे त्याला ते मिळे देवा या वाक्याचा प्रकार ओळखा. विद्यार्थ, आज्ञार्थ, संकेतार्थ, नकारार्थ. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आज्ञार्थ. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही? यथा, आ, प्रति, कार. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कार. पुढीलपैकी कोणत्या संतांची रचना भारूड म्हणून प्रसिद्ध आहे? संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे संत एकनाथ. सरकारी आदेशाची रिकामी जागा तिला चांगलेच महागात पडले. तर सरकारी आदेशाची पायमल्ली करणे पर्याय क्रमांक 3 तिला चांगलेच महागात पडले. त्यानंतर पुढील प्रश्न, त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे टिंबटिंब म्हणून प्रसिद्ध आहेत. निसर्गकवी, बालकवी, नवकवी, गझलकार. तर या प्रश्नाची 2 उत्तरे आहेत. त्यांना निसर्गकवी असंही म्हटलंय आणि बालकवी असं देखील म्हटलं आहे. पुढील प्रश्न, बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण? प्रख्यात्रे, पुरुषोत्तम देशपांडे, व्यंकटेश माडगुळकर, ग दी माडगुळकर. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे व्यंकटेश माडगुळकर. पुढील प्रश्न, पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? दुहिता, सुता, कन्या, सरिता. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सरिता. पुढील प्रश्न क्रमांक 57 ते 60 या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ही संबंधित कविता वाचायची आहे आणि त्या प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे. हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती कविता वाचू शकता आणि प्रश्नाची उत्तरे देऊ शकता. 57व्या प्रश्नाचं उत्तर आहे नदी. 58चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ती सर्वांचे नको पण घेते. 59व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नम्र. आणि 60व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नदीला स्वतःबद्दल घमेंड आहे. त्यानंतर 2018 मध्ये झालेला पेपर ज्यामध्ये मराठीचे 30 प्रश्नांचा आपण धावता आढावा घेऊयात. प्रश्न आहे
वाक्यातील विशेषण कोणते? आणि वाक्य बघा कोणतं आहे. मुसळधार पावसाने धरती ओलीचिंब झाली, पण शिवारे पाण्याने तुडुंब भरली. तर या वाक्यामध्ये दोन विशेषणे आली आहेत. पर्याय क्रमांक 2 ओलीचिंब आणि पर्याय क्रमांक 4 मुसळधार. पुढील प्रश्न, खालील वाक्यातील काळ ओळखा. वाक्य आहे बघा, मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन. अपूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे रीती भविष्यकाळ. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढील वाक्यातील चुकीच्या जागी दिलेले विरामचिन्ह कोणते? आजोबा राजूला म्हणाले, शाब्बास, मला तुझा अभिमान वाटतो. तर चुकीच्या जागी दिलेले विरामचिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? अलोक, आमरण, आजन्म, आकर्ण. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आलोक. पुढील प्रश्न, नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? तोय, जल, जीवन, दूध. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 दूध. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 ते प्रश्न क्रमांक 39ची उत्तरे तुम्हाला कविता वाचून द्यायची आहेत. जसं 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे, कवी तुकोबाची माळ कोणाकडून घ्यायला सांगत आहे? तर कवी तुकोबाची माळ भीमा नदीकडून घ्यायला सांगत आहे. पुढीलपैकी कोणता पर्याय कवितेमधील विशेष्य नाही? तर भान हे विशेष्य नाही. देणाऱ्याचे हात घ्यावे असे कवी म्हणतात, याचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? तर योग्य अर्थ आहे दान करण्याची वृत्ती आपणाकडे घ्यावी. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही? जलद, अर्णव, उत्तर, कर. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर उत्तर. पुढील शब्द बघा, पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? परीक्षा, शिक्षण, उपहारगृह, आशीर्वाद. तर अशुद्ध शब्द आहे आशीर्वाद, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? सविता, चपला, सौदामिनी, विद्युत. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सविता. त्यानंतर पुढील प्रश्न, देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आशुतोषला सर्वांनी प्रणाम केला. वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द निवडा. आणि अधोरेखन आहे देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल हुतात्मा, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे डॅश डॅश डॅश. तिथे आपल्याला योग्य वाक्प्रचार शोधायचा आहे. डोळे येणे, डोळे निवणे, डोळे भिडणे, डोळे लागणे. तर तिथं योग्य वाक्यप्रचार असेल डोळे निवणे, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता? वाक्य आहे अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे. उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर पुढील प्रश्न, नियमित पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? आवेदनपत्र, मागणीपत्र, तक्रारपत्र, विनंती अर्ज. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 तक्रारपत्र. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? भालचंद्र नेमाडे, वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर, पु ल देशपांडे. आपल्या प्रश्नाचं उत्तर पु ल देशपांडे. पुढील प्रश्न, मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात? मुकुंदराज, रामदास स्वामी, संत ज्ञानेश्वर, माईम भट. तर मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांना म्हटल्या जातं. पुढील प्रश्न,
पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी यामध्ये बदलत नाही? वाघ, हरिण, हत्ती, ससा. आपल्या प्रश्नाचं उत्तर हरिण. त्यानंतर पुढील प्रश्न, आनंद घन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढीलपैकी कोण? राम कदम, अजय अतुल, लता मंगेशकर, श्रीधर फडके. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लता मंगेशकर. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण म्हणतात? च, ग, ब, घ. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 घ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51 ते 54 या दरम्यान उतारा आहे. त्यांची प्रश्न आपण धावते आढावा घेऊया. ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला उतार्यानुसार लिहायची असतात. तर 51वा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याचबरोबर 54चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न बघा जे व्याकरणाच्या संदर्भाने आलेत. आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? निरास्था, शिस्ता, निराशा, अनास्था. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 अनास्था. पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते? यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू. यंदाप्रमाणेच पुढील वर्षी देखील वरुण राजाची कृपा व्हावी. छे छे करणारच नाही मी. 4 गरजेल तो पडेल काय. तर या 4 पैकी आज्ञार्थी वाक्य आहे पर्याय क्रमांक 1 यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्दाचा पर्याय कोणता? खते, शेते, पोते, दाते. आपल्या प्रश्नाचं उत्तर पोते. त्यानंतर पुढील प्रश्न, वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते. तर वाक्यातील क्रियापद आहे शक्य क्रियापद. त्यानंतर पुढील प्रश्न, चौकटीतील अक्षरात योग्य मन तयार केल्यास त्यातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून राजा या नामाचे विरुद्धलिंगी शब्द मिळेल? तर आपल्याला 3ऱ्या व 8व्या म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. राजाच्या विरुद्धलिंगी शब्द तो मिळून जाईल. आणि शेवटचा प्रश्न, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता? तर परीक्षा विभागानं हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. त्यानंतर 2020 मध्ये झालेला जो पेपर आहे पेपर क्रमांक 1 त्यामधील प्रश्नांचा आपण धावता आढावा घेऊयात. प्रश्न आहे पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. हळूहळू, आखणी, प्रतिध्वनी, मुलाखन. तर आपल्या प्रश्नाचे उत्तर 2 आहे तिथे. हळूहळू हा सुद्धा अशुद्ध आहे आणि मुलाखन हा सुद्धा अशुद्ध आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. हय, तुरग, वारू, गज. आपल्या प्रश्नाचं उत्तर गज. त्यानंतर पुढील प्रश्न, घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा. पिलखाना, पागा, गोठा, आरामगृह. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 पागा. पुढील प्रश्न, पुढीलपैकी योग्य वाक्प्रचार असलेला पर्याय कोणता? हात टेकणे, कान फुटणे, डोळे येणे, नाक गळणे. आपल्या प्रश्नाची 2 उत्तरे इथे, हात टेकणे आणि कान फुटणे. त्यानंतर पुढील प्रश्न, वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? तर वाक्यात अधोरेखनच नाही कुठे, त्यामुळं परीक्षा विभागानं हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. पुढील प्रश्न,
शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे बोलविण्यासाठी लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? अभिनंदन पत्र, सूचनापत्र, तक्रारपत्र, निमंत्रण पत्र. तर साहजिकच आपल्या प्रश्नाचं उत्तर निमंत्रण पत्र असेल. त्यानंतर पुढील प्रश्न, श्रद्धांजलीमधील एकूण वर्ण किती? 7, 10, 11, 8. तर श्रद्धांजली या शब्दामध्ये एकूण वर्ण आहेत 11. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी विरुद्धलिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. शुक सरिता, बोका भाटी, मोर लांडोर, कोला कोलीन. चुकीची विरुद्धलिंगी शब्दाची जोडी आहे शुक सरिता. त्यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी ही ओळख नाही. मिसाईल मॅन, शास्त्रज्ञ, गायक, माजी राष्ट्रपती. आपल्या प्रश्नाचं उत्तर गायक. पुढीलपैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा करतात? 3 जानेवारी, 14 नोव्हेंबर, 11 नोव्हेंबर, 30 जानेवारी. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 3 जानेवारी. गीताई ग्रंथाचे लेखक कोण? संत ज्ञानेश्वर, विनोबा भावे, लोकमान्य टिळक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विनोबा भावे. त्यानंतर पुढील प्रश्न, पिशवीत काय आहे हे कोणालाच माहीत नाही. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. अधोरेखन आहे कुणालाच या शब्दाला. तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हे अनिश्चित सर्वनाम आहे. त्यानंतर पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? नामसाधित, धातुसाधित, अव्ययसाधित, सार्वनामिक विशेषण. तर अर्थातच वाक्यच नाही आहे तिथे, म्हणून परीक्षा विभागानं क्वेश्चन क्रमांक 43 हा सुद्धा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल. या वाक्यातील काळ ओळखा. पूर्ण भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे साधा भविष्यकाळ. त्यानंतर पुढील प्रश्न, वाक्यात नसलेले विरामचिन्ह कोणते? मीनू सांगू लागली, आजोबा, वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ, कळलं का आता? तर सदरील वाक्यामध्ये संयोग चिन्ह नाही, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे संयोग चिन्ह. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता? गुलामगिरी, कलाकार, प्रतिसाद, मानवता. आपल्या प्रश्नाचं उत्तर प्रतिसाद. कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? अंबुज, अग्रज, नीरज, पंकज. आपल्या प्रश्नाचं उत्तर अग्रज. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 48 ते 51 आपल्याला कवितेच्याद्वारे हे प्रश्न सोडवायचे आहेत. हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती कविता वाचून हे प्रश्न सोडवू शकता. कवी कोणाकडे मागणे मागत आहे? तर कवी परमेश्वराकडे मागणे मागत आहे. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही? तर वसुंधरा या शब्दाचा. त्यानंतर कवी कोणते मागणे मागत नाही? फुलांचा भार देठांनी सोसावा. त्यानंतर कवीची शेवटची इच्छा कोणती आहे? फुलांचे रंग व्हावे ही कवीची शेवटची इच्छा आहे. त्यानंतर उतार्यावर आधारित प्रश्न क्रमांक 52 ते 55 तुम्ही हवं तर व्हिडिओ पॉज करून उतारा बघू शकता. प्रश्न क्रमांक 52, उतार्यातून पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा पर्यायी शब्द उतार्यात आलेला नाही? तर आश्चर्य या अर्थाचा शब्द पर्यायी उतार्यात आलेला नाही. त्यानंतर शाहू महाराजांना कोणत्या गोष्टीविषयी आस्था नव्हती? वारसा. शाहू महाराजांचा कोणाला आधार वाटे? ऑप्शन 4 पर्याय क्रमांक 4 बी आणि सी. त्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी कोणती? आजी आजोबा, कोवळे लहान, शिखर माथा, नवे जुने. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नवे जुने. त्यानंतर पूजा उद्या येणार आहे ना? विधानार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी. तर हे वाक्य आहे प्रश्नार्थी. पुढीलपैकी वाचनाची योग्य जोडी कोणती? अर्थात वचनांची.
दगड दगडे, कागद कागदे, पुस्तक पुस्तके, कपडा कपडे. आपल्या प्रश्नाचं उत्तर पुस्तक पुस्तके. त्यानंतर वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. वाक्य आहे बघा, कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली. शक्य, संयुक्त, प्रायोजक, सकर्मक. म्हणजे पळू लागली म्हणजे काय, संयुक्त. त्यानंतर शेवटचा प्रश्न, चौकटीतील अक्षरे योग्य क्रमाने जुळून तयार होणाऱ्या म्हणीतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास वारा या शब्दाला समानार्थी शब्द तयार होईल. तर वारा या शब्दाला समानार्थी शब्द तयार होईल पर्याय क्रमांक 4ने 5व्या आणि 9व्या या चौकटीतील अक्षरे घेतल्यास. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच उपयुक्त ठरेल, कारण आपण धावता आढावा जरी घेतला असला तरी याचा तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी एक सराव म्हणून निश्चित फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.